Hello friends, welcome to our next topic, that is file sharing. Generally ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये आपण जर बघितलं तर देर आर सर्टन टाइप्स ऑफ फाईल शेअरिंग. आपण म्हणतो की एखाद्या स्पेसिफिक मशीनवरून किंवा एखाद्या स्पेसिफिक कॉम्प्युटरवरून दुसऱ्या कॉम्प्युटरवरती जर आपल्याला एखादी फाईल शेअर करायची असेल, म्हणजे एकच फाईल मल्टिपल युजर्स त्याचा वापर करतील, किंवा मग त्याच्यामध्ये वेगवेगळे ग्रुप्स असतील तर केले तर आपण त्या ग्रुप्समध्ये पण देखील ती फाईल शेअर करू शकतो, so that whoever is in that group will be access that file. तर आपण असं करू शकतो, त्याला मल्टिपल युजर्स साठी आपण त्या फाईलला शेअरिंग करू शकतो. सो ऑन मल्टी युजर सिस्टीम मोर इन्फॉर्मेशन नीड टू बी स्टोअर फॉर ईच फाईल. आपण जनरली बघितलं की मेमरी मॅनेजमेंटमध्ये वी आर स्टोरिंग द फाईल अँड that file will be allocated to one memory space. जनरली आपण बघितलं तर त्या फाईलला आपण ज्या वेळेला स्टोअर करतो, स्टोरेज मॅनेजमेंटचा भाग जर आपण बघितला तर ती फाईल एका पर्टिक्युलर लोकेशनला ती स्टोअर होते. त्या पर्टिक्युलर लोकेशनला जर आपल्याला एखाद्या स्पेसिफिक व्यक्तीला किंवा मल्टिपल युजरला आपल्याला जर ॲक्सेस द्यायचा असेल तर विथ हेल्प ऑफ ऑपरेटिंग सिस्टम वी कॅन डू दॅट. सो द ओनर और वॉट एव्हर द युजर हू ओन्स द फाईल, आपल्याला माहिती आहे की आपण लिनक्समध्ये काय प्रॅक्टिकल बघितले होते की नेमका एखाद्या स्पेसिफिक पर्सनला किंवा एखाद्या स्पेसिफिक युजरला किंवा एखाद्या स्पेसिफिक ग्रुपला जर आपल्याला त्या फाईलचा ॲक्सेस द्यायचा आहे, पण फाईलचा पण पूर्ण ॲक्सेस नाही, तर आपण त्याला फक्त रीड, राईट किंवा एक्झिक्यूट असे आपण त्याला फाईल परमिशन्स दिलेल्या आहेत. ऑन द सेम वे फाईल शेअर करताना पण आपण त्याचा कंट्रोल आपल्याकडे ठेवू शकतो अँड वी कॅन गिव्ह द परमिशन्स टू दॅट फाईल फॉर ॲक्सेसिंग टू द युजर्स. मग त्याच्यामध्ये युजर असेल किंवा ग्रुप असेल किंवा मग ऑदर्स असतील, असं आपण त्या फाईलचं शेअरिंग करू शकतो. सम सिस्टम हॅव मोर कॉम्प्लिकेटेड ॲक्सेस कंट्रोल अलाउिंग ऑर डिनाईंग स्पेसिफिक ॲक्सेसेस टू स्पेसिफिकली नेम्ड युजर्स ऑर ग्रुप्स. असा ह्या मोस्ट ऑफ द सिस्टममध्ये यू कॅन शेअर द फाईल्स विथ द मल्टिपल युजर्स अँड द मल्टिपल ग्रुप्स ऑर द ऑदर्स. रिमोट फाईल सिस्टीम हा एक प्रकार आहे. ज्या वेळेला आपण इंटरनेटचा वापर करतो त्यावेळेला, आता हे जनरल आपण जर फाईल शेअरिंग बघितलं मल्टिपल युजर्स, तर एक लिमिटेड टू ज्याला आपण म्हणता येईल. सर्टन टाइप्स ऑफ, सपोज 5 users are sitting at one laboratory or one company, they are sharing the files with each other. That is a limited thing, म्हणजे ते एक लिमिटेड गोष्ट आहे. पण त्याही पुढे चालून आपल्याला जर रिमोट फाईल शेअरिंग जर करायची असेल, म्हणजे एखाद्या स्पेसिफिक सिस्टमवरती त्या फाईल ठेवलेल्या आहेत, तर FTPचा वापर करून, FTP म्हणजे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉलचा वापर करून, इंटरनेटचा वापर करून वी कॅन ॲक्सेस ऑर वी कॅन गिव्ह द परमिशन टू दॅट फाईल. मग त्याच्यासाठी अकाउंट असेल किंवा पासवर्ड असेल, ह्यानं आपण त्याला कंट्रोलिंग पण करू शकतो. जे अनॉनमस युजर आहेत किंवा मग त्याच्यापासून आपण त्या युजर नेम आणि पासवर्ड पण त्याला त्या फाईलला स्पेसिफिक देऊ शकतो. Various forms of distributed file systems allow remote file system to be mounted onto local directory structure and accessed using normal file access command. जनरली आपण जर ह्या फाईल जर एका स्पेसिफिक लोकेशनला, क्लाउडला किंवा रिमोट ठिकाणी जर ठेवल्या असतील, तर जनरल आपण जसं फाईल ॲक्सेस कमांडचा वापर करून पण त्याला आपण ॲक्सेस करू शकतो. दिस इज अनदर पार्ट ऑफ फाईल शेअरिंग. And then the WWW has made it easy once again to access the file on remote system without mounting their file system. त्याची फाईल सिस्टीम कुठली काय ते माउंट न करता आपण वर्ल्ड वाईड वेबचा वापर करून त्या फाईलला रिमोटली त्याचा ॲक्सेस घेऊ शकतो अँड वी कॅन ॲक्सेस इट. अनदर वन इज द क्लायंट सर्व्हर मॉडेल. When one computer system remotely mounts a file system that is physically located on another system. आता हा पार्ट जर बघितला तर एक स्पेसिफिक कुठतरी एक सर्व्हर आहे आपला, म्हणजे एका ठिकाणी, आणि बाकीचे सगळे क्लायंट आहेत. त्यावेळेला द सिस्टम विच फिजिकली ओन्स द फाईल ऍक्ट्स ॲज अ सर्व्हर. म्हणजे फिजिकली ती फाईल एका मशीनवर ठेवलेली आहे, ती ऍक्ट काय करते ॲज अ सर्व्हर म्हणून, आणि बाकीचे जे लोक त्या फाईलला ऍक्सेस करतात दे विल कॉल इट ॲज अ क्लायंट.
अँड त्याच्यामध्ये पण युजर आय डी, ग्रुप आय डी किंवा मग ते प्रॉपरली वर्क होण्यासाठी लागणारे जे काही म्हणजे युजर नेम पासवर्ड असतील ते आपण त्याच्यामध्ये वी कॅन गिव्ह इट टू द फाईल. द सेम कॉम्प्युटर कॅन बी बोथ क्लायंट अँड सर्व्हर असंही होऊ शकतं. एकच कॉम्प्युटर जो आहे तो तुमचा सर्व्हरही आणि क्लायंटही असंही होऊ शकतो. त्याला क्रॉस लिंक्ड फाईल सिस्टम आपण म्हणतो. सो बेसिकली दिस इज अ फाईल शेअरिंग कन्सेप्ट which is frequently used in operating system. So this is all for today. So we'll see in another point in next lecture. Thank you.